स्वानंद सुख निवासी श्री रामदास बाबा महाराज की जय। परम पूज्य टिकेदास महाराज की जय। परम पूज्य शिवानंद बाबा महाराज की जय। बोलोई वही सब संतों की जय। पवित्र असलेल्या तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर महादेव आणि श्रावण मास, पवित्र असा श्रावण मास आणि त्यामध्ये अति पवित्र भगवंतांच्या लीलांचं गुणांचं वर्णन करणारं श्रीमद भागवत महापुराण। आणि हे पुराण ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व पवित्र जीवात्मे आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक टेकून भगवंताचं चिंतन करून आजच्या कथेकडे आपण वळतोय। कालच्या कथेमध्ये आपण शब्दरूपा आणि मनू यांच्या पोटी जन्माला आलेली देवहूती माता आणि कर्दम ऋषींबरोबर झालेला तिचा विवाह, पुढं कर्दमांना 9 कन्या आणि 1 पुत्र अशी संतती। बस कपिल भगवान फक्त एकमेव कारण घेणारे होते, सांख्य शास्त्राचं ज्ञान जगताला देणं। कपिल भगवंताचं कार्य तिथेच नव्हतं, फक्त एकमेव कारण। आणि मग भगवान कपिल हे अवतीर्ण झाले, त्यांनी आपल्या आईसाठी आता ते ज्ञान आईचं निमित्त करून जगतासाठी ते ज्ञान पोचवायचं आहे। कर्दमजी अगोदरच भगवंताची आणि आपल्या प्रिय पत्नीची आज्ञा घेऊन संन्यास आश्रम धारण करतात आणि ते तीर्थयात्रा भ्रमण करत करत भगवंताचं चिंतन करत ध्यानस्थ राहून आपलं पती निघून गेलाय, मुलींची लग्न झाली आणि मुलगाही तोच विचार करतोय ज्या मार्गाने पती गेले आहेत। त्यांनी सांगितलं मी काय फार थांबणार नाही, त्या ज्ञानाचा उपदेश केला तर मी काय संसारामध्ये राहणाऱ्यापैकी नाहीये। आई चिंतातून आहेत। या सगळ्या कथा जुन्या काळातल्या कथा नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषी सूत मुनीच्या मुखातून ऐकतात आणि आपल्या जीवनातली फक्त 7 दिवस शिल्लक आहे आणि मग ती 7 दिवस आपण कशा प्रकारे व्यतीत करावी याकरता गंगेच्या तटावर असलेले परीक्षित राजा श्री व्यासदेवांचे सुपुत्र श्री शुकदेवजी यांच्या मुखारविंदातून या कथा ऐकत आहेत। मध्येच ब्रह्मदेव आणि नारदजी यांचा संवाद, कधी उद्धव आणि विदुरजी यांचा संवाद, आणि आता आपण 2-3 दिवसापासून जास्त प्रमाणामध्ये जो संवाद ऐकतोय तो विदुरजी आणि मैत्रेय। तेच ज्ञान भगवंताने जे जगाला दिलं तेच ज्ञान मैत्रेयींकडनं विदुराला मिळणार आहे। अशा या कथा आपण फार शांत चित्ताने ऐकत आहोत। जसे जसे दिवस पुढे ढकलतात तसं तसं त्यातल्या त्या आनंदामध्ये आपण मोडून गेलोय। जसं लोणचं असतं, लोणचं आणि ते एकदा का मोरायला लागलं तर त्याची गोडी वाढते, तशीच या कथांमध्ये सुद्धा आपण सगळेजण आता मोडून गेलो होतं। त्या कथेची गोडी आपल्याला आणली आहे। शौनकादी ऋषी सूत मुनींना प्रश्न करतात, हे मुनिवर, तत्वांची संख्या करणारे भगवान श्री कपिल साक्षात अजन्म नारायण असून सुद्धा लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आपल्याच मायेने उत्पन्न झाले होते। भगवंतांची पुष्कळशी चरित्र आम्ही ऐकली, परंतु योगेश्वर पुरुषश्रेष्ठ कपिलांची कीर्ती किंवा त्यांचं चरित्र ऐकून आमचं मन अजून तृप्त होत नाही।
सर्वतः स्वतंत्र असे श्रीहरी आपल्या योगमय ज्या ज्या लीला करतात त्या सर्वच कथा ऐकण्यासारखे आहेत, ग्रहण करण्यासारखे आहेत. कपिल भगवंताबरोबर आम्हाला थोडस आणखी काही सांगावं. या सुतमुनी म्हणतात, निवार्य आपल्याप्रमाणेच आपण जसं मला प्रश्न विचारला ना तसाच प्रश्न विदुरजी मैत्रियांना विचारतात. कारण तो प्रश्न आत्मज्ञानाविषयक आहे आणि आत्मज्ञानाची ज्यांना प्रचिती आलेली आहे किंवा करायची आहे अशांना बाकी काही ऐकण्यामध्ये तेवढी रुची नसते. आपल्या परिचयाचा एक श्लोक आपण भगवद्गीतेमध्ये असाच अनेक वेळा ऐकून आलेलो आहोत आणि बऱ्याच जणांचा पाठ आहे. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. जे आद्य आहे सुरुवातीच्या काळात सगळ्याच्या अगोदर अध्यात्म आत्म्या संदर्भामध्ये आणि ते नित्य नित्य आपल्या स्मरणात असलं पाहिजे. आणि मग हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला तत्वज्ञानार्थ दर्शनम, तत्वज्ञानाने त्या आत्मज्ञानाचं दर्शन होतं आणि तेच खरं ज्ञान आहे. बाकीची ज्ञान येतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतो न्यथा. बाकीची ज्ञान इति सगळीच आहेत ती प्रोक्तम आहेत, खोटी आहेत. आणि जे खरं ज्ञान आहे ते अध्यात्माचं आहे, तत्वज्ञानाने भगवंताला ओळखण्याचं आहे आणि मग ते ज्ञान आपल्याला आत्मज्ञानाची प्रचिती करून देता येते. लक्ष्मण दादा अर्धांगिनी सह लक्ष्मीनारायणाची जोडी यावर ते ज्ञान आम्हाला हवंय. सुतमुनी सांगता शौनकांना तुम्ही जसा प्रश्न विचारला तसाच प्रश्न मैत्रिणींना विदुर विचारतात आणि विदुरजींनी त्यांना जे काही सांगितलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या पद्धतीचं असणार नाही. मैत्रिणी म्हणतात आपला वडील वनामध्ये निघून गेल्यानंतर कपिल भगवान आपल्या आईला आनंदित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. कोणता पण आनंद भोगाचा ऐश्वर्याचा अजिबात नाही. हे सगळं त्यागून आनंद जो मिळतो तो खरा आनंद. परमात्म्याचं चिंतन, त्याचं सतत ध्यान आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून मिळणारा आनंद हाच सर्वोच्च आनंद मानला जातो. आईला ते सांगतात, आई आपलं मन एकाग्र केलं पाहिजे. अहंकार, ममता, सुख दुःख हे तर येणारच आहे. त्याला दृष्टीची आड करायचं आणि आपल्यामध्येच असलेल्या सर्वात्मक असलेल्या त्या ईश्वराला आपण पाहायचं. ऐकायला फार चांगलं वाटतं आणि बोलायलाही फार चांगलं वाटतं, पण ही प्रक्रिया फार कठीण आहे. हे एका वाक्यात बोलून गेलो आपण, पण करण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं. सहज नाही होत. बऱ्या बऱ्यालाच होत नाही महाराजची. या सगळ्या सुखदुःखाच्या लाटा एखाद्या समुद्राप्रमाणे सतत उचंबळत असतात. फक्त त्याच्यावर एकमेव उपाय भगवंताचं नामस्मरण. इच्छा आणि द्वेष रहित होऊन सर्वत्र समबुद्धी आणि भगवत भक्तीने संपन्न होऊन कर्दमजीने म्हणजेच आपल्या बापानं भगवंताचं परमपद प्राप्त केलेलं आहे. आई आणि तुला सुद्धा त्याच मार्गाने जायचं आहे.
न जाणो मी किती दिवस इथे राहीन तुझ्या बरोबर. तू नाही कर, याच्यातून सुटण्याचा प्रयत्न कर, आपल्या मनाला आवड घाल. खूप छान संवाद सुरू आहे. आपले बाबा घेऊन गेलेले आणि त्यांना योग्य ती दिशा मिळाली, पोचले. कुठे गेले की बाबा? बिंदुसर नावाचे तीर्थ आहे. आणि बिंदुसर या ठिकाणी ते गेले होते. भगवान कपिल सुद्धा यात्रा करण्याच्या उद्देशाने तिकडे जाण्याचा विचार करतात. त्यांना ब्रह्मदेवाच्या वचनाचे स्मरण होते. आईला उपदेश करता करता आईचे काही प्रश्न आहेत. आईने ओळखलंय, कारण तिच्या पतीनं स्वतः सांगितलं होतं, आपल्या पोटी तुझ्या गर्भामध्ये स्वतः श्रीहरी एका बालकाच्या रूपाने अवतीर्ण होणार आहे. त्यामुळे हा मुलगा म्हणजे सामान्य मुलगा नाहीच, तिची मनोमन खात्री झालेली होती, हा भगवंतच आहे. आणि भगवंतच आहे हे ओळखल्यामुळं आता ती त्या मुलाशी संवाद साधताना बाळा, लेकरा, सोन्या, तांदुळी असं नाही म्हणत. जसं आपण भगवंताला म्हणावं त्याचप्रमाणे देवहूती माता म्हणते, हे सर्व व्यापी प्रभो, या इंद्रियांच्या विषय लालसेने मी अत्यंत उद्विग्न झाले आहे. यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा हे पूर्ण होतच नाही. आता माझ्यावर कृपा करा आणि आपल्या कृपेने माझी जन्म परंपरा समाप्त करावी, म्हणजेच मला मोक्षपद मिळावं. जन्माला येणं मरावं, जन्माला येणं मरावं हे काही बरं नाही. मला ते कळलंय. या दुस्तर अंधकारातून पार पडण्यासाठी उत्कृष्ट असे देव स्वरूप आपण एका पुत्राच्या रूपाने माझ्याकडे आलात. आपण सर्व जीवांचे स्वामी आहात, आदिपुरुष आहात. तसेच अज्ञान अंधकाराने अंध झालेल्या लोकांसाठी नेत्र स्वरूप असणारे आपण सूर्याप्रमाणे प्रकट झालेले आहात. देवा, या देह, गृह इत्यादी म्हणजे जो मी माझेपणाचा विचार करून वागत होते, वास्तविक ती तुमचीच माया आहे. कारण बुद्धीचे दाते आपणच आहात. ही बुद्धी आली कुठून? तुम्हीच देता. आता मी तुम्हाला प्रार्थना करते, देवा, आपण माझा हा महामोह नाहीसा करा. आपण ठरवलं तर काही अशक्य नाहीच आहे. मला या मोहपाशातून, या मोहमायातून मोकळी करा, असं ती आई भगवत स्वरूप कपिलांना म्हणजेच आपल्या मुलांना होते. मैत्रीजी सांगतात, विदुरजी, अशा प्रकारे देवहूतीने मोक्ष मार्गाबद्दल प्रेम उत्पन्न करणाऱ्या आपली इच्छा भगवंताजवळ प्रकट केली. त्यावेळेला भगवंताला फार आनंद झाला. हो, आता आई सुद्धा त्या मार्गावर चालायला तयार झाली. बरेच वेळ असं होतं नाही का, फार डोका कुठला ना माणसांनी तरी होतं, त्या काही सांगू नका, तुमचं तुम्ही करा, आमच्या भागात असं ते होईल. थोडं तरी आपण ठरवायला हवं. चांगला संकल्प केला तर नक्कीच तो संकल्प सिद्धीला जातो. म्हणून संतांनी त्याच्याबद्दल आपल्याला जागृत केलंय. सत्य संकल्पाचा दाता नारायण,
सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्प सत्याचा असावा. संकल्प सत्याचाच असतो म्हणा शास्त्राच्या भाषेमध्ये, फक्त विकल्प असत्य असतो. या मनामध्ये दोन गोष्टी सतत करत असतात, एक संकल्प आणि दुसरा विकल्प. रामकृष्ण मामा बसले दोघंही नाही का शांतीनगर जसं माहीत पडलं तसे रोज येतात. आम्ही लहान होतो ना 5वी 7वीला, तेव्हापासून फार मोठा ज्ञानाचा खजिना त्यांनाही सापडलेला आहे. विज्ञानातून अध्यात्म, मनशक्ती केंद्र लोणावळा. आपण जाताना तिकडे रस्त्याने या फिरायला खंडाळ्याला लोणावळ्या जाताना कधीतरी बघायचं तिकडे जरा उजव्या साईडला मान वळवायची. मनशक्ती केंद्र, स्वामी विज्ञानानंद. विज्ञानातून अध्यात्म त्यांच्या परिणामाने, पण खरी उत्पत्ती अध्यात्मातूनच विज्ञान झालेलं आहे. त्याच्यावर शोध लावत असताना त्यांनी, आम्ही बऱ्याच वेळा म्हटलंय आपल्याला याच्यापूर्वी गेल्या वर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा, अभिमन्यू आईच्या पोटामध्ये असताना चक्रव्यूहामध्ये कसं घुसावं हे ज्ञान प्राप्त करू शकले. कुठे बरं? आईच्या पोटामध्ये. मच्छिंद्रनाथ भगवान शिवजी पार्वती आई साहेबांना ज्या कथा सांगत होत्या, गुह्य कथा, त्या सरोवरामध्ये नौकेत बसून तिथं माशाच्या पोटामध्ये शिकले. आणि आपली मुलं सुद्धा हे सगळं बाकीचं म्हणण्यापेक्षा मोबाईल कसा चालवावा हे आईच्या पोटातच शिकतात. जय श्रीराम बोलना पडेगा. साहजिकच आहे ना महाराजी. 1-1.5 वर्षाचं बालक असतं, त्याला शब्दांची ओळख नाही, चित्राची ओळख नाही, जगताची काय ओळख. मग इथे असलेल्या फंक्शन मध्ये बरोबर गाणं कुठल्या याच्यावर बोट ठेवलं का लागतं त्याला कसं कळतं. कारण बेडरेस्ट घेणारी आमची मुलगी किंवा आमची सून, दुसरं काही कामच नाही, म्हणजे 1-1-1.5 वाजेपर्यंत ते मोबाईल खेळते. एकाग्र चित्त तिचं कुठे असतं? मोबाईलवर. आणि त्या बाळाची नाळ तिच्याशी जोडली गेलेली आहे. वास्तव सत्य आहे. त्यामुळं ते ज्ञान ते बाळ गर्भातच ग्रहण करत. हे काय आमच्या डोक्याने नाही आम्ही शोधलं. ती गर्भामधलं बालक आईकडनं ते ज्ञान हस्तगत करू शकते. त्याची 2 उदाहरणं आपण ऐकलीच आहेत, मच्छिंद्रनाथ आणि अभिमन्यू. मग स्वामी विज्ञानानंदांनी त्याच्यावर रिसर्च केलंय आणि मग असाच संस्कार, ज्याला जन्मपूर्व संस्कार म्हटलं जातंय, तो आपल्याला करता का बरं येणार नाही. म्हणून त्यांनी तिथे प्रयोगशाळेमध्ये आज सुद्धा ते प्रयोग सुरू आहेत. बालकांवर जन्मपूर्व संस्कार कसे करावे, आपली बालकं चांगली व्हावी, त्यांना वाटत असेल ना त्यांच्याशी संपर्क साधायचा तिकडं मनशक्ती केंद्र. चांगले भलं होणार आहे ना माणसाचा. आता याचा अर्थ असा नका येऊ का मी त्याचा एजंट वगैरे असेल. जय श्रीराम बोलना पडेगा. अच्युतम केशव विषयांतर नाही, संस्काराचा विषय आला ना. मैत्रिणीची
या सगळ्या कथा विदुरजीला सांगत आहे. आपल्या आईनं मोक्षाची इच्छा प्राप्त करावी, खरंच भाग्याची गोष्ट आहे. त्याच्यावर आपण थोडंसं बाजूला गेलो होतो. म्हणजे आपण जे काय सांगितलं ते आता आईनं आचरणामध्ये आणायचं ठरवलंय. भगवान कपिलजी म्हणतात, माते, सुखदुःखाची सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्मयोग हाच मनुष्याच्या जीवनाचं अत्यंतिक कल्याण करण्याचा प्रमुख मार्ग आहे, प्रमुख साधन आहे. थोडेसे आमचे दादाही आलेले आहेत, सपत्नीक आहेत. वैष्णवचे होते बापा दर्श आणि वैष्णव मृदंगमणी. स्वाध्याय परिवारच्या माध्यमातून त्यांची ही निष्काम सेवा सुरू आहे. स्वाध्याय परिवार निष्काम सेवा करणारं, तत्वज्ञान सांगणारं हे परिवार. आपण ते सगळ्याच परिवाराबद्दल आदरानेच म्हणतो नाही का, आणि वाटलंही पाहिजे. नवीन पुरुषाचार्य होऊन त्यांचं बघून बघून बालकडू असते ना, या घरात एक छोटीशी ढोलकी आणून दिली त्याला पण. असा होईल. आम्ही दोन्ही संस्काराबद्दल म्हणतोय. मुलांनाही ओढ लागावी आणि त्यांना सुद्धा आपलं जीवन सुधारण्याची संधी, उचलण्याची संधी मिळेल. असो, कपिल भगवंत आपल्या आईच्या त्या बोलण्याला सुखावलेले आहे. आई, अध्यात्म योग हेच माणसाच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ साधन आहे. आणि तुला कळलं आई, पूर्वी नारदाशी ऋषींनी हा योग ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. नारदांसारख्या देवर्षींनी हा योग ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि तो योग मी नारदांना सांगितला होता. आता तोच योग आई तुलाही सांगणार नाही. खरंच भाग्यवान आहे. या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष मिळवून देण्यास खरं कारण आपलं स्वतःचं मन. या मनाने ठरवलं तर तो संसारामध्ये गुंततो, मनाने ठरवलं तर तो अध्यात्माकडे वळतो. म्हणजे मनाला आवड घालता आला पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. गुरु शके आले आता मला शेतनाका होणार तर पूर्वीपासून म्हणत होतो म्हणून म्हणजे तो शब्द पाठ झाल्यासारखा. असं या मनावर सगळं अवलंबून आहे. मन इंद्रियांचा राजा आहे. या इंद्रियाला जे काही करण्यासाठी उद्युक्त जे करतोय ना ते मन करतोय. आणि म्हणून त्या मनाला आवड घातली पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये या संदर्भामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुनजी यांचा संवाद आहे. देवाच्या म्हणण्याला वैतागून अर्जुन म्हणतो, काय सांगितलं तुझं मनाला आवड, मनाला आवड. जास्त मैत्री असते ना मग आधी तुम्ही चालताय सांगायचं अर्जुनजी मध्ये आणि श्रीकृष्णामध्ये. ते काय वस्तू आहे का अशी उत्सर्गी मुठी लागली म्हणून. मनाला आवड म्हणजे हवेला मुठीत घेऊन ती दुसऱ्याच्या हातात देणं अशी अशक्य गोष्ट आहे ती. असंच सांगतो मनाला आवड. भगवंत म्हणतात, अरे ज्या अर्थी मी सांगतो ना त्या अर्थी ती शक्य असणार आहे. ती टेक्निक जमली पाहिजे. टेक्निक जमली पाहिजे. इथे सुद्धा कपिल भगवान आपल्या आईला अर्थात देवमूर्ती मातेला ती गोष्ट सांगत आहे.
विषयामध्ये आसक्त झाल्यामुळं ते मन विषयामध्ये आसक्त झाल्यामुळं आपल्याला बंधनामध्ये ओढतात आणि तेच मन परमात्म्याकडे लक्ष लावल्यानंतर मोक्षाला प्राप्त करतात. चांगली सोपी गोष्ट आहे. मग अशी मत केलं आम्ही वाटतं तेवढं सोपं नाही. फक्त बोलणं आणि ऐकणं एवढं सोपं आहे. संतांनी सांगितल्याप्रमाणे बोलता वाटे सोपे आणि करणी करता तीर कापे. फार मोठे प्रमाण आहे. आणि ज्या वेळेला हे मन आपल्याला अशी ग्वाही देते, मी कोणीतरी करता आहे आणि बाकीचे जे दिसतंय त्यापैकी काही माझं आहे, मी आणि माझं ज्या ठिकाणी आलं तिथे तो बांधला गेला. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनला तेच सांगतात, मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतकरण, अर्जुना तो संन्यासी जाण निरंतर. आपण सर्वज्ञ आहात, आपल्याला ओवेही पाठ आहे, श्लोकी पाठ आहे, त्यामुळे आम्हालाही थोडासा अभ्यास करावा लागतो. काही म्हणून चालणार नाही. ज्ञानेश्वरची ओवी आहे, मी आणि माझे पण. संन्यासी कोणाला म्हटले? मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतकरण. त्या अंतकरणाचा तो भाव निघून गेला. तोच अर्जुना पाहता तो संन्यासी जाण निरंतर. नुसतं कपडे बघून घातलं, जटा वाढवल्या, दाड्या वाढवल्या, बाप करा कोणाच्या विरोधात नाही. या जा राहू, वा जा राहू, 2000 का प्रसाद चढाव, 5000 का प्रसाद चढाव, हे संदेशाला थोडेच आहे मान्यवर. निंदा नाही, टीकेचा विषय नाही, वास्तव्य आहे. संन्यासी फकीरासारखा राहायला पाहिजे. आणि फकीर म्हणजे कुठल्याही गोष्टीची फिकीर न करणं. तो ठरवणार आणि तोच देणार, तो ठरवणार आणि तोच नेणार कुठे न्यायचं ते. कसली चिंता करायची? आकाशाचे छप्पर आपल्यासाठी एवढं मोठं छप्पर बांधलंय त्यांनी, बिना बापूचं, बिना टेपूचं. किती आवडतं त्यावरून जाणार नाही, टाकणार नाही. आणि पृथ्वीमातेची गादी आमच्यासाठी बनवली त्यांनी. काय हवंय आम्हाला? नाही दिशा या भिंती आहेत आमच्याकरता. नाहीच काही मिळालं तर वारा पिऊ, सूर्यप्रकाश खाऊ. जगता येत नाही, जगलेत ना हजारो लाखो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषीमुनी हवा आणि पाणी या दोनच तत्वांवर जगतात. वायू आणि सूर्यप्रकाश, 3 तत्व. दोनच, सूर्यप्रकाश आणि हवा. असं मग आता सुटायचं का अटकायचं? जीव आपलं ज्ञान, वैराग्य आणि भक्ती हे जर आपल्या हृदयामध्ये धारण करू शकला तर त्याचं होतं नाही. आणि याच्याशिवाय बाकीच्या गोष्टींचा तो अनुभव घ्यायला लागला तर समजा तो गुंतला. योग्यांनी सुद्धा भगवंताच्या प्राप्तीसाठी हेच साधन स्वीकारले. सर्वात्मा श्रीहरीच्या भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही. आसक्तीलाच विवेकी लोक आत्म्याचे न तुटणारे बंधन मानतात. आसक्ती म्हणजे एक असं बंधन आहे की तो आत्म्याला मोकळं जाऊ देत नाही. तो त्या आत्म्याला जीवाशी संबंधित करून ठेवतो. आणि मग इंद्रियांच्या माध्यमातून जी कर्म करतो तिथं तिथं त्या जीवात्म्याला त्याच्या मागे यावं लागतं, कारण तो साक्षीदार आहे. मुक्त असलेला जीव त्याच्या कर्मामुळे बद्ध होतो.
छंद माझे माझे. आई, मोक्षाला जायचं असेल तर सोपा मार्ग ही आसक्ती सुटली पाहिजे. आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा त्याग करणं, मजपरायण होऊन माझ्या पवित्र कथांचं श्रवण कीर्तन करणं, तसं माझ्यातच चित्त लावणं आणि त्या भक्तांना संसारातील मग निरनिराळे ताप दुःख सहन करण्याची ताकद मी देतो. भगवंत त्या लेकराच्या रूपामध्ये, कपिलाच्या रूपामध्ये भगवंत आपली आई देवभूती हिला त्या सांख्यशास्त्राचा उपदेश करतात, सोपं करून सांगतात. आणि तेच सांख्यशास्त्र माणसाला जीवन जगण्याकरता फार महत्वाचं आहे. हे साध्वी ह्यामध्ये न गुंतणं म्हणजेच याचा परित्याग करणं, सर्व संग परित्याग हा ज्याने केला ते मुक्तच आहेत असं समजावं. मग जर तुझी अशीच इच्छा असेल तर मग एक काम कर, महापुरुषांच्या सहवासाची इच्छा केली पाहिजे. आपल्याला नेहमी सत्संगतीचा ध्यास लागला पाहिजे. महात्म्यांच्या सहवासाची इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये जागृत असली पाहिजे. कारण महापुरुषांचा सहवास हाच खऱ्या आसक्त झालेल्या जीवाला बाहेर काढतात. अनेक वेळेला ती चिंतन ऐकल्यामुळं आपल्यालाही कधीतरी तसं व्हावंसं वाटतं. म्हणून तर हे नित्य असायला हवं. प्रत्येक संप्रदायाचा नियम आहे. पुन्हा पुन्हा रिपीट होतं ते सगळं, तेच ज्ञान पुन्हा पुन्हा रिपीट होतं, नाही का दादा? का तर हा जीव या मायेमुळं एवढा प्रभावी झालेला आहे का नेहमी चांगल्या गोष्टी तो लवकर विसरतो आणि वाईट गोष्टी ध्यानात ठेवतो. मी बऱ्याच वेळा चिंतन मांडून आलोय, तुम्ही ऐकून आला तर श्लोक, ओवी, एखादं गीत, भजन चांगलं त्याचा सराव सुटला ना तर विसरतो माणूस. दत्त गुरु का गुरु दत्त काला पद्धत नाही का आपलं जुनं, आम्ही लहान होतो त्यावेळेस. आता ते आठवत नसेल सगळं, अजून मधून छोटे छोटे कारण का तो सराव सुटला ना. प्रकाश दादा, पंढरी दादा कशी डोळके वाजवायचे, कशी गाणी गायची, भजनं कशी असायची, फार चांगलं कलापथक होतं आपलं नांदेली पाराचा गाव. पण आता ते थोडस सराव नसल्यामुळे विस्मरणावरती गेलं. पण 5 वर्षाचं असताना आपण या आजूबाजूच्या लोकांकडे जे शिव्या ऐकल्यात ना त्यांना विसरत माणूस आणि विसरला असं धन्य आहे. खूप राग क्रोध आला ना तो जरी नाही म्हटला तोंडातून तरी मनातल्या मनात लिहितो, ती शिव त्याला आठवते. जय श्रीराम बोलला पाहिजे. म्हणून ते ज्ञान निरंतर असलं पाहिजे, नित्य असलं पाहिजे. आणि हे कुठे मिळेल? सत्संगतीच मिळेल, महात्म्यांच्या सहवासात मिळेल. म्हणून त्याच्या सहवासाची नेहमी आपण इच्छा केली पाहिजे. आणि मग त्यांच्यामध्ये रममाण झालो का आपल्या कानांना प्रिय वाटणाऱ्या त्या कथा आपण ग्रहण करायला लागतो. मोक्ष मार्गाची पहिली पाहिजे. नवोदिता भक्तीमध्ये श्रवण नावाची भक्ती ही पहिली पाहिजे सांगली, ऐकण्याची भक्ती. ज्ञानोबा या दादा ज्ञानोबारायांनी तर फार पुढे जाऊन म्हटलंय, गीता तत्व, गीतेचं ज्ञान सामान्य नाही.
एक एक अक्षरामध्ये अश्वमेध यज्ञ यज्ञ केल्याचं पुण्य आहे. गीता का सामान्य आहे का महाराजजी? श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी उभी आहे का या संदर्भामध्ये? जे ये गीतेची अक्षरे जे तुळी का कर्णद्वारे रिगती ते तुली होती पुरे अश्वमेध की. एक एक अक्षर अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळून देते गीतेचे अक्षर. मग 700 श्लोकामध्ये केवढे अक्षर असतील आणि ज्याचे अध्यायचे अध्याय पाठ आहे. स्वाध्याय परिवारामध्ये 15 अध्याय नाही का, जवळजवळ बऱ्याच जणांचा पाठ. पुरुषोत्तम योग असलं पाहिजे. श्रद्धेनं हे अक्षर कानावर पडणं म्हणजेच मोक्षाची दरवाजे उघडण्याची ती पहिली पायरी सांगितली. म्हणून माणसाने ऐकायला शिकवलं. त्याच्या भक्तीने लौकिक आणि पारलौकिक या सुखाच्या बाबतीत एकदा का त्याला वैराग्य उत्पन्न झालं का मग तो दक्षतेने योगाच्या भक्तिप्रधान सरळ साधनांनी त्या मार्गाने मनोनिग्रह करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारे प्रकृतीच्या गुणापासून उत्पन्न झालेल्या त्या विषयांचा त्याग केल्यामुळं योगामुळं तो माझ्या दृढ भक्तीनं अंतर आत्मा असलेल्या मला जाणून घेतो. भक्ती मार्गातली सोपी भाषा सांगितली. कपिल भगवंतांनी आपली आई देवहूती केला. जो प्रश्न सध्या मैत्रेयी आणि विदुरांमध्ये संभाषण चालू आहे आणि असं पूर्वी घडलं होतं असं नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषींना सुद्ध गुरुजी सांगतात. देवहूती माता आपल्या त्या भगवत स्वरूप मुलाला आणखी प्रश्न विचारतात. हे भगवान, आपल्या समुचित भक्तीचे स्वरूप काय आहे आणि माझ्यासारख्याला कोणत्या प्रकारची भक्ती योग्य आहे, ज्याच्या योगानं मी सहजपणे आपलं निर्वाण पद प्राप्त करू शकेन. आई लेकराला विचार, सोपी भक्ती कोणती माझ्यासाठी? मी एक स्त्री आहे, मला सहज करण्यासाठी भक्ती कोणती? कारण माझी इच्छा झाली आपल्या निर्वाण पदाला प्राप्त करून घेणं आणि ती भक्ती मला सांगावी. योग नक्की काय आहे? त्या योगाची किती अंग आहेत? आपल्या कृपेने मी मंद बुद्धी स्त्री कठीण विषय सहजपणे समजू शकेल अशा भाषेमध्ये मला ते ज्ञान सांगावं. भगवंताला जन्माला घालणारी आई म्हणते मी मंद बुद्धी आहे. आहोत ना आपण जागेवर? जय श्रीराम बोलला पाहिजे. मैत्रीजी म्हणतात, विदुरा, जिच्यापासून ज्यांनी स्वतः जन्म घेतला होता त्या आपल्या आईचा असा अभिप्राय कपिल भगवंतांनी ऐकला आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये, भगवंताच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये आईविषयी प्रेम दाखवून आले आणि त्या प्रेमाच्या समोर नतमस्तक होऊन भगवान कपिलजी सांख्यशास्त्राचा आणि भक्ती आणि योग कशा प्रकारे असावा हा उपदेश आपल्या मातोश्रींना सांगत आहे. ऐका तो योग कसा आहे, ती भक्ती कशी आहे, ती साधना कशी आहे. भगवान म्हणतात, माते, ज्यांचे चित्त एकमात्र भगवंतामध्येच लागले आहे अशा माणसांची वेदविहित कर्मामध्ये लागलेली तसेच विषयांचे ज्ञान करून देणाऱ्या इंद्रियांची जी सत्वमूर्ती श्री हरींच्या ठिकाणी स्वाभाविक प्रवृत्त होते तीच भगवंताची निर्हेतुक भक्ती.
आपल्या इंद्रियांना विषय वासनांचं सुख उपभोगण्यापेक्षा त्यांना भगवंताचीच मूर्ती पाहण्यामध्ये, भगवंताची भक्ती करण्यामध्ये, त्यांचं गुणगान गाण्यामध्ये जो रस वाटतो, तीच त्यांची निर्हेतुक भक्ती म्हटली जाते. आणि ही निर्हेतुक भक्ती कपिल भगवंताचं म्हणणं आहे की मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. दादा, निर्हेतुक भक्ती मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ म्हटली गेली. आणि म्हणून तर साधू संतांनी सांगितलं ना, मोक्ष आम्हा घरी कामाला त्या दासी, नको आम्हाला त्या मोक्ष वगैरे. कारण हीच निर्हेतुक भक्ती आमच्याकडनं सतत घडली पाहिजे. त्याचं कारणही सांगतात. जसं आपल्या पोटामध्ये आपल्याला जठ लागली, तुम्ही काहीही खा, मी खातोच ना, मला समजा आता आपण थोडस बऱ्यापैकी खातो, आता काहीही खात होतो ना आपण, तरी त्यामध्ये भेद न मानता तो जठ लागणी सगळ्यांना पचवतो ना. आता असं सांगतो का हे सात्विक नाही, हे तामस आहे, मी नाही पचवणार. तामसही पचवतो, सात्विकही पचवतो. त्याचप्रमाणे हे कर्मसंस्काराचं भांडार असलेल्या लिंग शरीराला ही भक्ती तात्काळ भस्म करते. जसं तो जठराग्नी या सगळ्याला भस्म करतो त्याप्रमाणे मग माझ्या आश्रयाला राहणारे भक्तजन कोणतं वर सुख उपभोगतात, त्या वैकुंठ धामामध्ये ते येतात. आणि मग तिथे आल्यानंतर कुठल्याही भोगापासून ते वंचित राहत नाहीत. त्यांना ते मिळण्याचं कारण त्यांनी इथे त्याग केलाय. त्यागात शांतिरंतरम, त्यागामध्ये शांती मारायची. पण तो त्याग वाटतो तेवढं सोपा नाही. त्याग जमला पाहिजे माणसाला, ते वैराग्य जमलं पाहिजे, आणि तेच शांती मिळू शकते. भगवंत सांगतात अनेक प्रकारच्या त्या भोगाच्या संग्रहाला सोडून देऊन अनन्य भक्तीने अशा प्रकारे माझेच भजन करतात, त्यांना मी मृत्यूरूप संसारातून अलगद पार करतो. जो मज होय अनन्य शरण, दयाचे मी निवारी जन्म मरण. माझ्या ठिकाणी रममान झालेला तो जीव बाकी सगळ्याचा त्याग करतो आणि फक्त माझंच स्मरण करतोय, मला जाणण्याचा प्रयत्न करतोय. त्याला या संसार सागरातून व्यवस्थितरित्या मी पार करून सोडतोय. भगवंत कबुली देतात, मी साक्षात भगवान आहे, प्रकृती आणि पुरुषाचा मी स्वामी आहे. तसेच समस्त प्राण्यांचा आत्मा सुद्धा मीच आहे. माझ्या अखेरीस अन्य कोणाचाही आश्रय घेतल्याने मृत्यूरूप महाभयापासून सुटका होत नाही. आपल्याला ते जमत नाही, आपल्याला नको त्यांचा सहारा घ्यावासा वाटतो. पत्नी हवी, पती हवा नाही, मुलं बाळ लेकरं हवीत, सुना हव्यात, नातवंड हवेत, धन हवं, ऐश्वर्य हवं, कुठेतरी राजकीय नेता आपल्या ओळखीचा असो, कुठेतरी प्रशासकीय अधिकारी आपल्या ओळखीचा असो, कुठेतरी कायद्याचं रक्षक तो आपल्या ओळखीचा असो, कधीतरी उपयोगी पडतील. काय कल्पना आहेत नाही का आपल्या. पण मग माणूस सांगायला लागतो, मला कसं त्याचं काही टेन्शन नाही, काही झालं तरी फोन केला ना. म्हणजे फक्त वाटतं आणि भासत, ज्या वेळेला सोडवण्याची वेळ येते ना, तुकोबाला सांगतात, तुका म्हणे तुझं सोडविला कोणी.
एका चक्र प्राणी वाचुमिया राधे 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 आपल्याला अंतकाळामध्ये तोच सोडू शकतोय ज्याच्या हातामध्ये चक्र आहे तोच, किंवा तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचून दोन्ही प्रमाण एकतर जीवनामध्ये सद्गुरू लागले तरच आपली सुटका, किंवा भगवंताचं चिंतन केलं तरच सुटका. बाकी सगळ्याच घराणं आहे ना बांधून ठेवण्यासारखं आहे, बांधून. या मूळ भाषेमध्ये माणूस बांधला जातो. भगवान म्हणतात माते माझ्या वैकुंठ धामाला कोणती लोक राहतात हे सांगितलं. ज्यांनी या सगळ्याच्या संग्रहाला सोडून दिलंय आणि मन माझ्या ठिकाणी एकाग्र केलंय तेच माझ्या परमपदाला प्राप्त होतात. मी सर्वांमध्ये आहे, सर्वांचा आश्रय मीच आहे, सगळं माझ्या आज्ञात जाते आणि मला न भजता माझा वशिला न घेता इतरांचा वशिला घेतला ना तर शेवटपर्यंत पोचू देत नाही, सुटका होतच नाही. ते माझ्याच भयाने माझी भीती आहे म्हणून सूर्य तापतो, माझी त्यांना भीती आहे म्हणून इंद्र पाऊस पाडतो. भगवंता तर स्वतःच्या आईला सांगतात हे सगळं माझ्यामुळे घडतंय आणि जो अग्नी जळतोय तो पण माझ्याच भीतीमुळं. आणि हा मृत्यू असं कोणालाही कधी येत नाही, माझी आज्ञा घेतल्याशिवाय तोही कुठं जाऊ शकत. आपण ही चिंतनही ऐकून आलो त्याच्यापूर्वी बराच वेळा, पण आज तो संदर्भ इथे आलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 9वा अध्याय आणि 18वा श्लोक. गतिर् व्रता प्रभु साक्षी निवासा शरणम सुहत प्रभवा प्रलया स्थानम निदानम द्विजम अव्ययम. आता इथं भगवंत जे म्हणतात ना ते सगळं ज्ञानोबांनी सविस्तर निरूपण या श्लोकाच्या खाली केलंय. आकाशे सर्वत्र वसावे वायुने नाव भरियुगे नसावे पावके तहावे वर्षावे जळे पर्वता पैसका न संगावे समुद्रे देशान ओलांडावी पृथ्वीया भूते वाहावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चालिता वियाचे निमिल्या सांगता काळू ग्रासित से भूता ये म्हणेल ते पंड सुता सकळे जयाची ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू आणि जगण्याचा साक्षी भूतू तोही मीची. या 5 वेळा ज्ञानेश्वरीच्या गतीर भरता प्रभू साक्षी या श्लोकाच्या खाली कधीतरी ज्ञानेश्वरी उघडून बघा. इथं तीच चिंतन जशी तशी चाललेली असते. योगीजन ज्ञान वैराग्ययुक्त भक्तियोगाच्या द्वारे
शांती प्राप्त करून घेण्यासाठी माझ्याच निर्भय चरणकमलाचा आश्रय घेतात. संसारात मनुष्याचे सर्वात श्रेष्ठ कल्याण हेच आहे की त्यांचे चित्त भक्ती योगाने माझ्याकडे लागलं पाहिजे. सगळं सोपं, फार छान सारखे योग. इथं गमती जमती नाही. उद्धाराचं, मनुष्याच्या उद्धाराचं एकमेव साधन कारण श्री भगवंत आईला सगळं सांगत आहे. बराच उपदेश त्यांनी केला आणि तो सर्व उपदेश जसाच्या तसा आपल्याला 2-3 वर्षात सांगणं शक्य नाही. आता आपण तर एका वर्षात संपवलं होतो एका टर्म मध्ये. पण आता त्याची इच्छा 2 टर्म मध्ये होतं का 3 टर्म मध्ये जय श्रीराम बोलणं पडेगा. तरी पण थोडी थोडी उडी मारावी लागते आपल्याला. कारण ते सगळं फार ओळखी गेलं तर आपण त्याच्यामध्ये घुसलो तर घरात जायचं इसरलं कुठे. म्हणून थोडस बाजूला काढावं लागतं. न जाणं होऊ शकतं अशी वृत्ती कधी सांगता येत नाही माणसाचं. महाराजजी जशी आला म्हणून सांगताय. नर्मदा मैयाच्या परिक्रमाला गेलेले असे अनेक महात्मे आहेत. ते फक्त परिक्रमा करून घरी जायचे या उद्देशाने. पण एखाद्या ठिकाणी कोणीतरी साधून सांगावं, बाबाजी रुको 4 दिन यहाँ पे. कहा भागते वो परिक्रमा में आए ना तो 3 दिन के थोड़े आने हैं. ये कल्याण वाले बाबा जी के जैसे ये तो बहुत भागता है, इसके पीछे मत पड़ो, रुको जरा. 4-5 दिवस थांबला, त्याला गोडी लागली ना तो संन्यासी होतो. तो आश्रम 2-3 वर्ष सांभाळतो. नंतर त्याच्या लक्षात येतं अरे मी परिक्रमाला निघलो होतो. कारण त्याला ज्यांनी सांगितलं ना तो पण परिक्रमावाशीच होता, तो पण चालू नव्हता. अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आम्हाला सुद्धा ऑफर आहे, बाबाजी रुको बहुत अच्छा है, 5-6 एकड़ जगह है, बहुत चले गए अच्छे है, गाँव वाले लोग अच्छे है, तो क्या करना हो इधर संभालो जरा आश्रम. तब तक हमारी पूरी परिक्रमा पूरी करके आते हो. तुझा तो भरोसा ना रस्ते कायमचं गोतोशी. राधे राधे बोलणं पडेगा. परिक्रमेमध्ये ज्यावेळेला पायी परिक्रमा कराल ना तुम्हाला अनुभव बऱ्याच ठिकाणी. बरेचसे साधू असे त्याचे खरे साधू नव्हते, परिक्रमा करता करता त्यांच्या अंतःकरणामध्ये हा भाव झाला. मयाची प्रचिती तशी असं तर तिकडे घुसत नाही. नाही तर भागवत सोडून नर्मदा पुराण सुरू व्हायचं. राधे राधे पडेगा. मयाचा साक्षात्कार करतात. त्या मयाच्या अष्टकामध्ये अष्टक फार छान अष्टक आहेत. जसे कृष्ण अष्टक, पांडुरंग अष्टक, ज्ञानेश्वर अष्टक आहेत, तशी मयाची सुद्धा अष्टक आहे. त्यामध्ये तिच्या बिंदूमध्ये काय ताकद आहे या कलियुगामध्ये ती कशा रीतीनं आपला उद्धार करू शकते. ऐकावर एक अष्टक बोलतोच. त्वदम्बुलीन दीनमे दिव्य संप्रदायकं करुणलोक भारहारि सर्वतीर्थनायकं सुरक्षकच चक्रजक चक्रराक्रमदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. नमामि मातु नर्मदे. नमामि देवी नर्मदे. नमामि मातु नर्मदे. त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नर्मदा मैया की जटाशंकरे भगवान की पार्वती पते हर माँ नर्मदा भगवान शिवजींची पुत्री आहे. भगवान शिवजी ध्यानस्थ बसलेले असताना त्यांच्या घामाच्या ज्या 2 धारा निघाल्या आणि त्यातूनच नर्मदा मैयाची उत्पत्ती. 3 विशेष वर प्रदान करून घेतले.
माझ्या प्रवाहामधला कुठलाही दगड छोटा असो मोठा असो तो शिवस्वरूप असला पाहिजे. हर कंकर शंकर होना चाहिए. नर्मदेच्या तीरावर तुम्ही जाल ना, तिथलं दगड तो दगड बोलू नये, तो शिवलिंगच आहे. आणि असं एकमेव नर्मदेचा महिमा आहे का त्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना, प्राण प्रतिष्ठापना करण्याची गरज लागत नाही. सिद्धच आहेत ते. कोणी कुठल्याही मंदिरामध्ये बसवावा. प्रत्येक दगड हर कंकर शंकर होना चाहिए. आपल्या जगतातल्या नद्या सुकल्या तरी माझं पात्र सुकलं नाही पाहिजे. मैयाचं पात्र कधीच सुकत नाही. रामकृष्ण या बाजूला. आता सगळ्या नद्या उत्तर दक्षिण वाहतील, मी पूर्व पश्चिम वाहणार आहे. त्यामुळं सगळ्या नद्या मी सतत साधनेमध्ये तपश्चर्येमध्ये असल्यामुळं त्या मला कुठे ना कुठे भेटायला आले पाहिजे. अख्ख्या भारतातील सगळ्या नद्या नर्मदा मैयाला संगमाच्या रूपाने भेटतात. महाराज वेळ नाही असं थोडक्यात सांगितलं. आम्हाला कधी कधी विचारलं थोडं सांगा ना नर्मदा, तुम्ही एकटाच आनंद लोटताय. आमच्या काकी गेल्या होत्या नाही का, बस मध्ये का असं ना जाऊन आल्या असं थोडस बाजूला गेलो तर पवित्र गंगांचं आपण स्मरण केलं. फार काही विषयांतर केला असेल तरी असो, क्षमा मागतो, पुढे चलूया. भगवान कपिलजी सांगतात आपल्या आईला त्या सांख्यशास्त्राचा उपदेश करत आहे. हे सगळं मीच करून घेतोय आणि म्हणून मला एकट्याला बदल्याशिवाय बाकीच्यांना बाकीच्यांचं भजन करणारा तो भरकटला जाईल. तोच माझ्या परमपदाला प्राप्त करून घेऊ शकतो जो अनन्य भावाने मला एकाला शरण येतो. अनन्या चिंतयंतो मा. श्लोक आपल्याला माहित आहे सगळ्यांना फार. असो, या सगळ्यांच्या पलीकडे असणार पण माणूस काय करतो माहित आहे का, तो विसरतो. अव्यक्त्याला न जाणता तो व्यक्त पदार्थांचा आश्रय घेतो. पंचमहाभूत, 5 तन्मात्रा, 4 अंतःकरणे, त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, 10 इंद्रिय, या 24 तत्वांच्या समूहालाच विद्वान लोक मात्र प्रकृतीचं कार्य मानतात. आणि आजलाही माणूस त्याच्या संसाराचं साधन मानतात, उपजीविकेचं साधन मानतात, त्याच्यात रममाण. माझ्या मते पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत व गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द या 5 तन्मात्रा, कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक ही ज्ञानेंद्रिय, त्याचप्रमाणे वाणी, हात, पाय, शिष्ट आणि बुध हे कर्म इंद्रिय. ही 10 इंद्रिय, त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 रूपामध्ये असलेले एकच अंतःकरण. या अंतःकरणाच्या अंतःकरण चतुष्ट आहे शास्त्राच्या भाषेमधून. अंतःकरण एकच आहे पण तो अशा पद्धतीने विभागला गेला, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या सगळ्याच अंतःकरणाचा संकल्प, निश्चय, चिंतन मीच आहे अशा प्रकारची जाणीव ज्यांना झाली ते मला ओळखतात. मग ते कधी सगुण रूपामध्ये पाहतील, कधी निर्गुण रूपामध्ये पाहतील. अशा सगळ्यांचा विस्तार अशा प्रकारे मी सगुण ब्रह्माचा आकार विशेष म्हणून 24 तत्वांची संख्या सांगितली जाते. याखेरीज 25वावं जे तत्व आहे त्याला काळ असं म्हणतात. मायेचे कार्य आणि देह इत्यादींना मी मानून आपल्यालाच करता मानणाऱ्या जीवालाच त्याचे भय वाटते, तो घाबरतो. कोण? हे सगळं माझ्या हातात आहे, मी करतो असं. आणि हे भगवंताचं कार्य भगवंत करतो, मी फक्त इथं त्या वॉचमॅन सारखा रखवाळदार मला हे सांभाळायला दिलंय या न्यायानं जगणं.
हे कळलं पाहिजे. भगवंताकडनं हे ज्ञान पुढे पुढे सरकतं. जे सत्वगुणमय स्वच्छ शांत आणि भगवंताच्या उपलब्धतेचे स्थान चित्त आहे तेच महतत्व आणि त्यालाच वासुदेव असं म्हणतात. वासुदेव दुसरा कोण नाही, तोच खरा वासुदेव. त्यानंतर पुढं ज्याप्रमाणे पाणी आपल्या मूळ अवस्थेमध्ये अत्यंत स्वच्छ असतं, पाण्याचं मूळ स्वरूप स्वच्छ आहे, त्याला घाण आपण केलंय ना. मूळ स्वरूप त्याचं फार पवित्र आहे, स्वच्छ आहे. मूळ स्वरूपामध्ये तो स्वच्छ असतो, विकार शून्य आणि शांतही असतं. त्याप्रमाणे स्वाभाविक अवस्थेमध्ये स्वच्छ अविकारी आणि शांत असणारे जे चित्त ते वृत्तीसह चित्ताचे लक्षण सांगितलं जातं. आणि त्यानंतर भगवंतांच्याच वीर्यरूप चित्तशक्तीपासून उत्पन्न झालेला महतत्वाचा क्रियाशील होण्यानं आणि त्यापासून क्रियाशक्ती प्रधान असा अहंकार उत्पन्न झाला. अहंकाराचं स्वरूप क्रियाशक्ती प्रधान. क्रियेच्या आधारावर तो अहंकार होत जातो. कुठली क्रिया कशा पद्धतीने होते त्याच्यावर तो अहंकार जागृत होता. तो वैकारिक तेजस आणि तामस या भेदाने विभागला जातो. अहंकाराची 3 रूप आहेत. त्याला वैकारिक, तेजस आणि तामस अशी नावं आहेत. त्याच्यापासून क्रमशः मन, इंद्रिय आणि पंचमहाभूतांची उत्पत्ती झालेली आहे. या भूत इंद्रिय स्वरूप अहंकाराला पंडित लोक संकर्षण असं म्हणतात. भगवंताची ओळख या ठिकाणी वासुदेव कोण, संकर्षण कोण, हे तत्वज्ञानाचं ज्ञान आहे, सांख्य योगाने सांगितलं. आणि त्या संकर्षण नावाच्या त्या स्वरूपाला 1000 डोके आहे आणि म्हणून तर त्याला अनंत देव असं म्हटलं जात आहे. 1000 डोके. आणि मग त्या अहंकाराचे नंतर पुढे देवता रूपाने कर्तृत्व, इंद्रिय रूपाने कारणत्व आणि पंचमहाभूत रूपाने कार्यवत्व हे 3 लक्षणं उत्पन्न होतात. तसेच सत्वादी गुणांच्या संबंधाने शांतत्व मिळतं, थोरत्व मिळतं आणि गुढत्व ही याची लक्षणं सांगितले. ते ज्ञान पुढे पुढे सरकत आहे. ते वरील 3 प्रकारच्या अहंकारापैकी वैकारिक अहंकार हा क्रियाशील ज्या वेळेला होतो त्यापासून मन नावाचं तत्व उत्पन्न होतं आणि त्याला संकल्प आणि विकल्प अशा 2 कामना उत्पन्न होतात. आणि ते मन तत्वच इंद्रियांचा अधिष्ठाता म्हणून त्याला अनिरुद्ध हे नाव आहे. चिंतन सखोल आहेत ना. कृष्ण भगवान, संकर्षण, अनिरुद्ध हे नाव आपण त्यांच्या परिवाराची ऐकली होती. मूळ तत्व इथे सांगितलं जाते भागवतामध्ये. मन कशाला म्हटलंय, संकर्षण कशाला म्हटलंय, वासुदेव कोणाला म्हटलंय, अनिरुद्ध कोणाला म्हटलंय. पुढे तेजस अहंकार. हे आई हे सगळं ज्ञान ज्यांना सांगायचंय त्या मातोश्री देवहूती समोर आहे. आणि एकच तत्व फक्त सांख्यशास्त्र सांगण्याकरताच कपिल भगवंताचा अवतार. हे आई हे साध्वी पुढं तेजस अहंकार क्रियाशील झाल्यामुळं बुद्धी तत्व उत्पन्न होत आहे. बुद्धी तत्व हे तेजस अहंकाराचं स्वरूप आहे. वस्तूंचे स्मरण विज्ञान आणि इंद्रियांच्या कामामध्ये सहाय्य करणं हे बुद्धीचं काम आहे.
बुद्धी काय काम करते तर वस्तूचे स्फुरण रूप विज्ञान आणि इंद्रियांच्या कामामध्ये सहाय्य करणं. वृत्तीच्या वेदीमुळे संशय, विपरीत ज्ञान, निश्चय, स्मृती आणि निद्रा ही बुद्धीची वेगवेगळी लक्षणे आहेत. बुद्धीची लक्षणे सांगताना कपिल भगवान सांगतात, वृत्तीचा भेद ज्या वेळेला निर्माण होतो ना या बुद्धीमध्ये, त्यावेळेला संशय उत्पन्न होतो, विपरीत ज्ञान होतं, निश्चय, स्मृती, आठवणी किंवा विसरणं आणि निद्रा हे बुद्धीच्याच योगाने केलं जातं. इंद्रिय हे सुद्धा तेजस अहंकाराचेच कार्य करतात. कर्म आणि ज्ञानाच्या विभागाने त्यांची मग नंतर विभागणी होते, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. एक ओळखणार आणि एक करणार, प्रॅक्टिकल आणि थेअरी अशा भाषेमध्ये हे काम त्या बुद्धीच्याच मुळे, बुद्धीच्या साह्यानं निर्माण होतात. यामध्ये कर्म आणि प्राणांची आणि ज्ञान ही बुद्धीची शक्ती मानली जाते. सांख्य योग असं सांगतं, कपिल भगवंतांच्या मुखातून हे सगळं निघालेलं आहे. अशा प्रकारे ते ज्ञान पुढं पुढं सरकत चालतंय आणि मग पुढं आणखी काय काय उत्पन्न होतं की आपण 2-3 वेळा ऐकून आलेलो आहोत आणि याच्या पुढे ऐकणार. मग सृष्टीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कशा कशा प्रकारे निर्माण होतात. म्हणून भक्ती, वैराग्य आणि चित्ताच्या एकाग्रतेतून जे प्रकट ज्ञान होतंय तोच अंतरात्मा स्वरूप क्षेत्रज्ञाच्या शरीरामध्ये साक्षी रूपाने चिंतन केले पाहिजे. मला वाटतं 13वा क्षेत्रज्ञ विभाग श्रीमद भगवद्गीतेमध्ये 13वा अध्याय बघा, सूक्ष्म दर्शन. पण कोणतं सांगतात, हेच अगोदर मी आईला सांगितले आणि उद्धवाला सुद्धा तेच सांगितलंय. आता अर्जुना तुला सांगतोय, तुझा नंबर शेवटचा. अर्जुनानंतर देवानेच कुठे मग सांगायला, नंतर आले ते संतरूप घेऊन आपल्याला सांगायला. असं वागवेळा प्रकृती आणि पुरुषाच्या या विवेकाने मोक्षाच्या प्राप्तीकडे कसं पुढे जावं या अध्यायामध्ये त्याचं वर्णन सांगितले. भगवान आपल्या आईला म्हणतात, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला सूर्याचा पाण्याशी काही संबंध नसतो, मग ते पाणी शीतल असो, गरम हो, उसळ्या मारणारा असो का शांत असो, त्या गुणाची त्याचं घेणं येत नाही. तसंच प्रकृती निर्माण करणाऱ्या त्या पुरुषाला याच्याशी काही देणं घेणं नाही. आपल्या लक्षात आलं असेल, आपण सखोल चिंतन ऐकतात. ज्यांनी प्रकृती निर्माण केली तो कर्ता म्हणजे पुरुष, तोच ईश्वर, तोच भगवंत, तोच परमात्मा. तो जरी सगळ्यांमध्ये दिसत असला, सगळ्यांना धारण करत असला, तरी त्याच्याशी त्याचा थेट संबंध मात्र राहत नाही. ज्याचं त्यांनी बघावं. जय श्रीराम पडेगा. कर्म करणाऱ्या शरीरामध्ये तो राहतोय, परंतु त्याच्या सुखदुःखादी धर्माने तो लिप्त होत नाही. भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये, त्याच अध्यायामध्ये 31 नंबरचा एक श्लोक आहे. तो जीवाला धारण करतोय पण त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. क्षेत्रज्ञ विभाग योगामध्ये त्याचं स्पष्ट वर्णन आहे. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्माय अव्यया शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. अनादित्वात् निर्गुणत्वात्, तो अनादि आहे, निर्गुण निराकार आहे. परमात्मा अव्यय स्वरूपामध्ये आहे.
परंतु तो ज्या वेळेला शरीरामध्ये येतो ना, तर या इंद्रियाच्या माध्यमातून केलेली कर्म त्याला बाधित करत नाही. शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. इथे सुद्धा तोच विषय आलेला आहे. वेळेवर आठवलं म्हणून चला जय श्रीराम म्हणला पाहिजे का. तो लिप्त होत नाही कशाने, कारण तो निर्विकार आहे. तो करता नाही, तो अकर्ता आहे. तो निर्गुण आहे, परंतु तो प्रकृतीच्या गुणांशी आपला संबंध जोडतो. त्यावेळेला तो अहंकारामुळं मी असं म्हणायला लागतो. तो जीवात्मा, तो मी ज्याला म्हणतोय तो देहा संदर्भामध्ये असत आणि भगवंत सांगतात ते आत्मीय संदर्भामध्ये असायला हवं. इथंच सगळा भर झालाय. त्यामुळे तो काय करतो, देहाच्या संबंधाने केलेल्या पाप पुण्य कर्माच्या दोषामुळं तो आपलं स्वतःच स्वातंत्र्य आणि शांती गमवून बसतो. आपल्याला स्वातंत्र्य दिले भगवंतानी कर्म करण्याकरता, पण तो ह्या गुणांमध्ये तो अडकला गेला ना, त्यामुळं त्याला स्वतःचा विसर पडतोय आणि त्या बंधनामध्ये तो अडकल्यामुळं अशांत होतो. त्याची शांती भंग होते आणि मग उत्तम, मध्यम आणि नीच या अशा प्रकारच्या योनीमध्ये तो जन्म घेऊन संसार चक्रामध्ये सतत फिरत राहतो. अरे देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, पण त्याला त्याच्या फजितीची सवय लागली. अनेक योनींच्या चक्रामध्ये तो फिरतो आणि या संसार चक्रामध्ये गुरफटून जातो. ज्याप्रमाणे स्वप्नातील भय आणि शोकाचं काही कारण नसताना सुद्धा माणूस त्याच्यामध्ये आकर्षला जातोय, त्याचप्रमाणे अज्ञानाने विषयाचं चिंतन करत राहिल्यामुळं तो संसार चक्रामध्ये अडकून जातोय. विषयांचं सेवन करतोय तो अति प्रमाणामध्ये. कशामुळं? अज्ञानामुळं. ज्ञान उत्पन्न झालं तो बाजूला होतो. काकड्याच्या एका प्रकरणामध्ये हे संबंध आलेले आहे. पूर्वजन्मी पाप केले विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. विषयाचं सुख हे सेवन करता करता बरं ते कशा करता सेवन केलं आम्ही? तिमिर कोंदले. तिमिर अर्थात अंधार, काळोख. तो काळोख, तो अंधार अज्ञानाचा होता. ज्ञान असतं तर केलंच नसतं. ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. आमची ज्ञानाची दृष्टी हरपली होती आणि दोन चर्मचक्षु असताना सुद्धा आम्ही आंधळ्यासारखे वागत होतो, कारण ज्ञानाचा चक्षु आमचा बंद होता. तो डोळा उघडा असायला पाहिजे होता, तो बंद आणि हे सामन्याचे डोळे उघडे ठेवले. त्यामुळं त्या अज्ञानामुळं विषयांचं सेवन केलं आणि ती पाप आमच्या डोक्यावर बसली. बस आता धर्म जागो सदैवाचा. आता आमचं सदैव
चांगलं जागृत हो. जे बा परम उपकारी आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. आता ह्या अज्ञान तिमिर नावाच्या अंधकाराला, त्या आंधळ्याला ज्याने दृष्टी दिली, ज्याने ज्ञानाची दृष्टी दिली, ज्याने आत्मज्ञानाची दृष्टी दिली, बस त्याच भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. फार छान टाकलं पुत्र, फार छान. आमच्याकडे तेवढं वेळ नसतो ना, चारला कोण उठवलं जास्तीत जास्त 1 महिनाभर बरं नाही का विठ्ठल मंदिर मग गावाला चालूच आहे ते असतं. आता बऱ्यापैकी आपण करतोय. आता आमचा काकडा फक्त दिल्लीला नवा दिला, रमेश दादा आहेतच वाजवाला, ते पण पुस्तकं घेऊन जय श्रीराम बोलता पडेगा असं काही अजिबात नसण्यापेक्षा तेही बरं आहे ना, नाही का. तो या विषयांमध्ये लोलूप झाला आणि तिथंच रममाण झाला. त्याला संसार गोड वाटायला लागला. भगवंताविषयी सगळंच काही विसरून गेला. त्याची आसक्ती संसाराकडे धाव घेऊ लागली. त्यामुळे भक्ती मार्ग तो विसरला. भक्ती मार्गच नाही, ते ज्ञानच नाही, तो वैराग्य कुठं प्राप्त व्हायचं. माझ्याकडे येणाऱ्या वाटच त्याही त्या वाटेवरच काटे टाकले, दगड टाकले, तो रस्ताच खोदून टाकला. कसं माझ्या परमधामाला पोचते. योग साधनांच्या द्वारे श्रद्धापूर्वक चित्ताला वारंवार एकाग्र मध्ये जे करतात आणि माझ्यामध्येच खरीखुरी भक्ती ठेवणं, माझ्या कथा श्रवण करणं, सर्व प्राण्यांविषयी समभाव ठेवणं, कोणाशी वैर न करणं, आसक्तीचा त्याग करणं, ब्रह्मचर्य, मौन व्रत आणि निष्ठेने केलेल्या स्वधर्म आचरणाने प्रारब्धानुसार जे काही मिळतं त्यामध्ये संतुष्ट राहणं, शरीर रक्षणाला आवश्यक तितकेच भोजन करावे, नेहमी एकांतात राहावे, शांत स्वभावाने राहावे, सर्वांचा मित्र बनून राहावे. आपलं अंतःकरण, आपलं मन दयाळू असलं पाहिजे, धैर्यवान राहिलं पाहिजे. प्रकृती आणि पुरुषांच्या वास्तविक स्वरूपाच्या या अनुभवाने प्राप्त झालेल्या तत्वज्ञानामुळे कळलं ना तुम्हाला सगळं. माझी ओढ लागल्यानंतर माणूस कसा वागला पाहिजे या संदर्भामध्ये ते वाचन केलंय मी. सगळ्यांकडे त्यांनी समदृष्टीनं पाहिलं पाहिजे. द्वेष, तिरस्कार अजिबात नाही. सगळ्यांना तो आपला मित्र आहे, लहान असो का मोठे असो, आपल्या जवळचा आहे, आपल्या जवळ आली पाहिजे. आपल्याला बघून घाबरून दूर नाही पडायची पाहिजे, नको व्हावं त्याच्या जवळ. शांत स्वभाव असला पाहिजे, त्याचा चिडचिडापणा नसला पाहिजे. अशा रीतीनं ज्याची वृत्ती होते तोच माझ्याकडे व्यवस्थित येतो. त्याला माझ्याकडनं येण्याचे दरवाजे सतत उघडे आहेत आणि माझ्याकडे जो वळत नाही ना त्यांची चिन्ह सांगितली. जो संसारामध्ये त्याला सुख वाटतं, ऐश्वर्य भोगामध्ये ज्याला राहावंसं वाटतंय, त्याची चिन्ह काय येते? तो प्रत्येक पदोपदी मी आणि माझा. हे मी केलं, हे माझ्या मुलं होते, मी नसतो तर झालं नसतं, ही गाडी माझी, ही माडी माझी, हे नातेवाईक माझे आणि मीच इथला अधिकारी, माझ्या परवानगीशिवाय काहीच होत नाही. असा या देहा संदर्भामध्ये खोटा असलेला अभिमान धारण करून जगतात. हे भगवंताकडे कधीच जात नाही. बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्थेपासून अलिप्त राहण्यामुळं त्याला भगवंताशिवाय बाकी सगळं आपलं वाटतं. आणि ज्यांना त्याची प्राप्ती झाली त्याला बाकीचं सगळं खोटं वाटून भगवंतच फक्त आपला वाटतो. देव माझा आणि मी देवाचा, बस एकच नातं त्याचं.
वाट्याला आलेलं कर्म करायचं म्हणून ते करत राहतो, पण त्यामध्ये तो आसक्तीने गुरफटत नाही, फारशी चिंता करत नाही. जसं भगवंतानी श्रीकृष्ण अवतारामध्ये नाही का, त्यांनी पुढे येणारच आहे ते मोहामध्ये नाही अडकले. 11 पुढे येते का बायकोला 16,108 पत्न्या भोग भोगणी ब्रह्मचारी तुका म्हणण्याचं झाली नाही का, भोग भोगणी ब्रह्मचारी. त्याची गोडी चाकली नाही, त्याची आसक्ती नाही, फक्त कर्म करायची. मानव योनीमध्ये आलोय ना म्हणून जगतासाठी, मग त्यांनी माझं वेगळं आलं करून करू नये म्हणून काही गोष्टी भगवंतांनी करून दाखवल्या. शुद्ध अंतःकरणाची म्हणजे माणसं आहेत, जे मुमुक्षी आहेत, त्यांना माझा साक्षात्कार करून घेता येतो. आणि ज्याचं अंतःकरण या अशुद्धामध्येच गुंतलेलं आहे ते कसं बरं ब्रह्मपद सहज प्राप्त करणे येण्यासारखं आहे. परंतु वरील सांगितलेल्या गोष्टी त्याला जमल्या पाहिजे. स्वच्छ अंतःकरणाने प्रेमळ स्वभावाने त्याला राहता आलं पाहिजे. या सर्व गोष्टींचे मनन करून विवेकी पुरुष आहे तो अहंकारासहित सर्व तत्वांचे अधिष्ठान आणि प्रकाश आहे त्या आपल्या आत्म्याचा अनुभव घेतो. शेवटी देवहूती आई विचारतात त्यांना, प्रभो पुरुष आणि प्रकृती दोन्ही नित्य एकमेकांच्या आश्रयाने राहणारे आहेत, म्हणून प्रकृती कधी पुरुषाला कधीच सोडू शकत नाही. तिचं म्हणणं काही अंश बरोबर होतं. ज्याने प्रकृती निर्माण केली ही सृष्टी, प्रकृती म्हणजे सृष्टी, याला सोप्या भाषेमध्ये अष्टधा प्रकृती म्हटले गेले. पंचमहाभूत 3 गुण, पृथ्वी आप तेज वायू आकाश रजतम सत्व ही प्रमुख अष्टधा प्रकृती. मग तिच्या साह्याने ते सगळं पुढचं चालतं. मग तिला निर्माण करणारा पुरुष हे सततचं कार्य आहे ना, कालचक्र फिरतय, तिला तो उत्पन्न करतोय, तिच्याबरोबर खेळतोय, आणि त्याचा खेळ संपला का तिला मोडतोय, परत त्याला वाटलं परत खेळणं वाटतोय, परत मोडतो, परत जागे करून ठेवतो. म्हणजे दोघ जण एकमेकांविषयी एवढी जवळीक आहे त्यांची. जसं उदाहरण देतात, गंगा आणि पृथ्वी, रस आणि पाणी हे एकमेकांपासून वेगळे राहत नाही, तसं प्रकृती आणि पुरुष हेही दोघ जण एकमेकांपासून वेगळे राहत नाही. कारण त्या प्रकृतीमध्ये जर तो पुरुषच नसला तर ही चेतनरूपी कशी होईल? जे चैतन्य आहे प्रकृतीमध्ये तेच तर भगवंताचं स्वरूप आहे. ते अचेतन अवस्थेमध्ये पडून राहील ना. मागं आम्ही पाहिलं होतं 1000 वर्षापर्यंत ते सोनेरी अन्न समुद्राच्या तळाशी ब्रह्मांड पडून होतं ना, अचेतन अवस्थेमध्ये होतं. आणि ज्या वेळेला ह्या चैतन्याने त्याला धारण केलं त्यावेळेला ते सचेत झाले. त्याप्रमाणे हे पुरुष आणि प्रकृती एकमेकाला सोडून राहत नाही. मग तो तिला जर सोडून राहत नाही, मग कर्मबंधन त्याला कसं प्राप्त होत नाही? देवहूती माता सांगते तो राहतो तिच्यातच ना, मग तरी पण कर्माच्या बंधनातून तो कसा मोकळा राहतो, असा तिचा प्रश्न आहे. खरंच प्रश्न खूप छान आहे. मग येथे राहणाऱ्याला, या प्रकृतीमध्ये राहणाऱ्याला कैवल्यपद मोक्षपद प्राप्त कसं बरं होतंय? अजून तिथे शंका आहेत. माझं अजून समाधान झालं नाही, पुन्हा मला ते सांगावं. मग भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे अग्नीचे उत्पत्ती स्थान असलेले लाकूड आपणच उत्पन्न केलेल्या अग्नीपासून जळून भस्म होतं, त्याचप्रमाणे निष्काम भावनेने केलेल्या स्वधर्म पालनाने सुद्धा ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं आहे
आणि त्याच्या पुढे जाऊन पुष्कळ काळपर्यंत ज्यांनी भगवत कथा श्रवण केल्या आहेत आणि त्यामुळंच भक्तीने ज्यांना साक्षात्कार तत्वाचा साक्षात्कार झालाय अशा ज्ञानी पुरुषांना वैराग्याचं बळ प्राप्त होतं आणि व्रत नियमादी सहित केलेल्या ध्यानाच्या अभ्यासामुळं चित्ताच्या प्रगळ एकाग्रतेने त्या पुरुषाची प्रकृती रात्रंदिवस क्षीण होत जाते आणि हळूहळू नाहीशी होते. त्यानंतर सर्व दोष निघून जातात आणि भोगून त्यागलेली ती प्रकृती आपल्या स्वरूपामध्ये स्थित होते आणि स्वतंत्र असलेल्या त्या पुरुषाचे काही बिघडवू शकत नाही. भोगातून त्यागाकडे त्याच्या वाट्याला नाही म्हणून करतोय तो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये या संदर्भामध्ये काही ओळी सांगितल्या जातात. स्वधर्माचं पालन करूनही त्याला पाप लागत नाही. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथे पापा संचारू नाही. आपल्या वाट्याला आलेलं काम चोखपणाने करणं हाच खरा धर्म आहे. तो त्याचा स्वधर्म आहे आणि त्या धर्माचं पालन करत असताना त्याच्या हातून कमी जास्त झालं तरी त्याला पाप लागत नाही. म्हणून वर्तता तेथे पापा संचारू नाही. त्या कर्माला चिटकून राहत नाही ना, ते जाणून बुजून करत नाही. आता त्याच्या वाट्याला आलंय म्हणून करतायत, म्हणून त्याला पापाचा लवलेश होत नाही. ते परमधामापर्यंत येऊ शकतात. आणि याचं एक उत्तम उदाहरण जनक राजाचं देतात ज्ञानोबाराय. पाहे पा जनकाधिक कर्मजात अशेख न सांगिता मोक्ष सुख पावते झाले. जनक अधिक आणखी होते पण जनक अग्रस्थानावर येते. कर्मजात अशेख कर्म करत राहतात त्यांच्या वाट्याला आले राजे येत ना ते, परंतु न संगीता मोक्ष सुख पावते झाले. मोक्ष सुख त्यांच्यापासून लांब नाही गेलं, ते मोक्ष सुखाला प्राप्त झालेले. अशा प्रकारे त्याला तो मोक्ष मिळतोय. स्वधर्माचे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे स्वधर्माचे यथाशक्ती पालन करणं, शास्त्राविरुद्ध आचरणाचा त्याग करणं, आपल्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहणं, आत्मज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहणं, विषय वासना वाढवणाऱ्या कर्मापासून दूर राहणं, संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावर प्रेम करणं, पवित्र आणि परिमित आहार घेणं, नेहमी एकांत आणि निर्भय अशा स्थानी राहणं, मन वाणी आणि शरीराने कोणत्याही जीवाला त्रास न देणं, सत्य बोलणं, चोरी न करणं, आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह न करणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं, तपश्चर्या करणं, अंतर्बाह्य पवित्रता राखणं, शास्त्रांचे अध्ययन करणं, भगवंतांची पूजा करणं, मौन पाळणं, उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणं, हळूहळू प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवणं, मनाच्या साह्याने इंद्रियांना विषयापासून दूर करून त्या हृदयामध्ये त्या भगवंताला आणणं, मुळाधार इत्यादी कोणत्याही एका चक्रामध्ये मनासहित प्राणाला स्थिर करणं, नेहमी भगवंतांच्या लीलांचं चिंतन करणं आणि चित्ताला सम राखणं, तसेच व्रत दानादी दुसऱ्या साधनांनी सुद्धा सावधानतेने प्राणांवर नियंत्रण ठेवून बुद्धीच्या द्वारे आपल्या कुमार्गाकडे न धावणाऱ्या चित्ताला हळूहळू एकाग्र करून परमात्म्याच्या ध्यानामध्ये लावावे. साधी सोपी भाषा ही प्रक्रिया सांगितली. अगोदर पिढी घ्यायचा,
त्याला चालाचा ताटामध्ये मग एका टोपामध्ये गरम पाणी ठेवायचा, मग हळूहळू टाकायचा, त्या लाकडाच्या दांड्याने घासलाचा, मग तो पीठ मळाचा, अशा सुका कसा असतो ते बघायचा, आणि मग त्याला हसती हसती थापायचा, आणि मग अलगद खापरी फुटणार नाही अशा रीतीने अलगद खापरीवर टाकावा, अर्धा शिजल्यावर पलटी करावा, परत तिकडे पलटी करावा, आणि मग मस्त खरपूस भाकर जसं काही लोक टाकली पुस्तक जय श्रीराम बोलना पडेगा. बोले की जय जय शिवजी की जय. साधनेपर्यंत पोहोचण्याकरता जी प्रक्रिया सांगितली जाते ती प्रक्रिया भगवान कपिलाच्या रूपामध्ये येऊन आपल्या देवहूती मातेला जे ज्ञान सांगतात त्याला शास्त्राने सांख्ययोग असं म्हटलंय, आणि हाच सांख्ययोग प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. पुन्हा एकदा विचारलं होतं नाही आसन कसं लावावं, भक्ती कशी करावी, नुसतं वाचून आणि ऐकून न जमता त्याच्याकडे तो प्रयत्न करावा लागेल. प्रथम आसन जय साधावा, म्हणजे आसन लावता आलं पाहिजे. नंतर प्राणायामाचा अभ्यास करून पवित्र ठिकाणी ते आसन जाऊन लावायचं. त्या आसनावर मस्तपैकी असा सरळ बसायचं, ताठ बसायचं. या इंद्रियांना ठिकाणावर आणायचे. श्वासाची प्रक्रिया सगळ्यात अगोदर डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यावा, पूरक आणि कुंभक करावा. नंतर उजव्या नाकपुडीनं कुंभक आणि पूरक करावा. अशा रीतीनं प्राणाचा मार्ग शुद्ध करून घ्यायचा. चित्ताला स्थिर ठेवायचं, निश्चळ बनवायचं. कसं, ज्याप्रमाणे सोन्यामध्ये असलेले ते हिणकस, हिणकण म्हणतो ना आपण, हिणकस अग्नीने तापवून नको असलेले ते घटक पदार्थ काढून टाकणं, त्याप्रमाणे त्या प्राणवायूला जिंकता आलं पाहिजे. आणि त्याला जिंकलं का मन शुद्ध होतं. आणि एकाग्र त्या मनाला ज्या वेळेला एकाग्र करू त्यावेळेला ते नाकाच्या अग्रभागावर ती दृष्टी स्थिर करायची आणि भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करावं. ती मूर्ती अगोदर त्या मूर्तीला डोळे भरून पाहावं. हळूहळू आपली ती दृष्टी, नासागरी बुद्धी भगवंताच्या चरण कमळापासून सुरू करावी आणि मग तिला वर 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 न्यावं. भगवंताच्या प्रत्येक अंगाचं सूक्ष्म अवलोकन करावं. भगवंताच्या हातातील ती आयुध, शंख, चक्र, गदा, पद्म
यांचं स्मरण करावं. आणि मग एकदा का ते संपूर्ण भगवंत तो नारायण संपूर्ण अंगासहित जोपर्यंत मन त्यातून हटत नाही तोपर्यंत त्याचं ध्यान करावं. जबरदस्तीने नाही आठवायचं त्याला. फार मोठी प्रक्रिया सांख्य शास्त्राने सांगितल्यानुसार भगवंताच्या सर्व लीला अतिशय दर्शनीय आहेत. दुसरा मार्ग म्हणून आपल्या आवडीनुसार कुठलंही रूप भगवंताचं पाहावं. कोणतं रूप पाहावं शंका येईल ना. ते उभे असलेले पहा, बसलेले पहा, चालत असलेले पहा किंवा उडलेले झोपलेले पहा. अशा त्या स्वरूपाचं विशुद्ध भावयुक्त चिंतन करत जावं. अशा प्रकारे योगाची ज्याला खात्री होईल का भगवत स्वरूपामध्ये आपलं चित्त स्थिर झालेलं आहे, त्यावेळेला त्याच्या सर्व अवयवांमध्ये हे लागलेलं वेग हे एका रूपाकडे लावावं. अशा रीतीनं ती ध्यान धारणा कपिल भगवंत आपल्या आईला सांगतात. प्रथम त्यांच्या चरणाकडे मगाशी आपण त्याचा उल्लेख पाठमध्ये केला. कधी कुठं पाहावं हे मूर्ती झाल्यानंतर त्याने आता त्या ध्यानाच्या माध्यमातून अभ्यासानं श्री हरींविषयी आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या जे प्रेम उत्पन्न होतं आणि त्या प्रेमानं त्याचं हृदय भरून येतंय, डोळ्यातून अश्रुधारा येतात, अंगात थरथर कापायला. ही पुढची अवस्था. अंगाला घाम येणं, अख्ख्या घामाला ते अंग भिजून जाणं, शरीरावरचा त्याचा ताबा सुटणं. अशा रीतीने तो साधक त्या चित्ताला हळूहळू ध्येय वस्तूपासून अजिबात बाजूला सरकू देत नाही. त्याचं एकमेव ध्येय तेच आहे, ती साधना. आणि मग ज्याने परमात्म तत्वाला चांगल्या प्रकारे जाणलं तो सिद्ध पुरुष. ही अवस्था झाल्यानंतरची पुढची प्रक्रिया. हे ज्यांनी जाणलंय तो सिद्ध पुरुष प्रपंचाचा आणि शरीराचा स्वप्नात सुद्धा स्वीकार करत नाही. देखावे पे मजाव बघा. आपण त्याने सांगितलं ज्याची जी अवस्था झाली ना ती सांगण्याच्या पलीकडची आहे, नाही राहणार पलीकडे. त्याला ते परमतत्व कळलंय. मग तो यांना आपलं म्हणणारच नाही. वैराग्य उत्पन्न होईल. कोणालाही न सांगता तो घरदार सोडून जाईल. व्यवहाराचं शरीराविषयीच ज्ञान तो सगळं विसरून जाईल. बस जिकडे दिशा दिसेल तिकडे तो जात राहील. जिथे त्याच्या मनाला वाटेल तिथे आसन लावेल. जिथे त्याच्या मनाला वाटेल तिथे तो भ्रमंती करेल. आणि जिथे त्याच्या मनाला वाटेल तिथून कोणाच्याही आज्ञेची वाट न पाहता तो भगवंताच्या आज्ञेनं सगळं कार्य करू लागतो. ही अवस्था आणि त्याच्या व्यतिरिक्त थोड्या वेळापुरती अवस्था व्हावी, विसरून जावं, परत याच्यामध्येच येणे माझ्या मागे हेही होत. कोणती टिकाऊपणा येत नाही. ग्रस्त आश्रमामध्ये असलेल्या व्यक्तीचं या शिवाजी महाराज त्याला टिकाऊपणा राहत नाही. ती अवस्था फार कालपर्यंत टिकत नाही. त्यानंतर भक्तीचं मर्म आणि काळाचा महिमा नावाचं एक प्रकरण या ठिकाणी पुढे येते. आता भक्ती योगाचा मार्ग मला विस्तारपूर्वक सांगा. हे ताकी सांगितले देवमूर्ती आई सांगते. हे योग्यांविषयी झालं. या पदाला योगी पावतात ती सामान्य आहे.
या जीवाचा जन्म आणि मरण, अनेक प्रकारच्या गती त्याला कशा प्रकारे मिळतात, म्हणजे ऐकल्यामुळं या जीवाला सर्व प्रकारच्या वस्तूविषयी वैराग्य कसं निर्माण होतं. मैत्रेयी म्हणतात, विदुरजी वाटतं थोडं सोपं नाही. तुम्ही कोण आहात? कुरुवंशाचे श्रेष्ठ पुरुष आहात. म्हणून मैत्रेयी त्यांना कुरुश्रेष्ठ विदुर असं म्हणतात. हे कुरुश्रेष्ठ विदुरा, आईचं हे वचन ऐकल्यानंतर महामुनी कपिलांनी त्याची स्तुती केली आणि मग दयेनं त्यांच्या अंतःकरणामध्ये तिच्याविषयी प्रेम उत्पन्न झाले. ते प्रसन्न चित्ताने तिला म्हणतात, हे आई, साधकांच्या भावानुसार भक्तियोग अनेक प्रकारे प्रकट झालेला आहे. मी उच्च अतिउच्च पातळी सांगितली, बाकीचे ऑप्शन आहेत. आता आपण सामान्य जीव या ऑप्शनाकडे जास्त वळतो आणि वळलं काही गैर नाही. साधकांचा जसा भाव असेल ना, त्या प्रकारे तो भक्तीचा योग प्रकट होत असतो. कारण स्वभाव आणि गुणांच्या भेदामुळेच मनुष्याच्या भावनांमध्ये भिन्नता आली आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हटलं जातं. प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे, प्रत्येकाची भावना भिन्न आहे. जी भावना तुमची असेल ती माझीच असेल असं नाही, माझी असेलच असं नाही. जो स्वभाव तुमचा असेल तो माझा असेल असं नाहीच आहे. भिन्नता आहे भावनेमध्ये आणि स्वभावामध्ये, भिन्नता आहे. त्यामुळे काय होतं, प्राणी ईश्वरामध्ये सुद्धा भेद करायला लागला. तर कुठल्या देवाला माने सांगता येत नाही, कोणावर विश्वास ठेवेल तेही सांगता येत नाही. कधी तो पाखंडाकडे झुकला जाईल, कधी तो अध्यात्माकडे झुकला जाईल. भरोसा नाही त्याचा. घड्याळाकडे पण पाहायला पाहिजे ना, नाही चालेल. मग तो चुकीची संगत करायला लागला तर तो हिंसेचा मार्ग स्वीकारतोय. दंभ किंवा मत्सर असा भाव तो मग त्याच्या मनामध्ये ठेवतोय. माझं जाणतोय, माझी भक्ती करतोय, पण त्यांच्या अंतःकरणात हिंसा जात नाही, दंभ अहंकार जात नाही आणि मत्सरही जात नाही. अशा भक्तांचा एक गट आहे, त्याला तामस भक्त असं म्हणतात. आता आपल्या पर्यंत आलं आता इकडे सगळे. जो पुरुष विषय, यश आणि ऐश्वर्य मिळवण्याच्या कामनेने प्रतिमा आदीमध्ये भेदभाव बाळगतो आणि माझे पूजन करतो, त्याला वाटलं सोमवार तरच तो शंकराच्या देवळात पाहिजे, त्याला वाटलं शनिवार तरच तो हनुमंताकडे, त्याच्यामध्ये पुसतो. पण खरं काही अजिबात नाही, तो मूर्ती रूपानेच फक्त. पण शनिवारी हनुमंतरायाकडे गेली गेलो, तर जय बजरंगबली, दुश्मन की गली. दुश्मनाच्या गळ्यात तोडा करता तू बजरंगबलीकडे जातो. त्याला धनाची लालसा झाली, ती धनाची देवता असलेली लक्ष्मी मैया ईशा करता तो 4-5 गुरुवार करू लागतो. अनेक प्रकाराने त्या भक्तीला राजस भक्ती असं म्हणतात. परंतु जो माणूस पापांचा क्षय व्हायला पाहिजे असं वाटतं आणि म्हणूनच परमात्म्याला आपण पूजला पाहिजे, आपलं ते कर्तव्य आहे. भेद बुद्धीनं जो पूजन करत नाही, कुठेही गेला तर ते ईश्वर एकच आहे असं तत्व मानतो तो सात्विक भक्त. आता आपण कुठल्याही यादीत बसायचं आपण ठरवायचं, आपल्याला तामसी भक्ती हवी, राजसी हवी का सात्विक हवी. फार गोड चिंतन या ठिकाणी.
आई आणि लेकरामधला संवाद. स्वतः कपिल भगवंत आपल्या आईला हे सांख्य शास्त्राचं ज्ञान सांगतात. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम अशा माझ्याबद्दल जो निष्काम आणि अनन्य प्रेमाने मला भजतो ते निर्गुण भक्ती योगाचे लक्षण सांगितले जाते. सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपामध्ये माझी भक्ती करणारी आहे. निष्काम भक्त मी त्याला द्यायला तयार असतो भरपूर, पण ते नको नको बोलतात. आणि सकाम भक्त मी द्यायच्या अगोदर सांगतो या देशील कर, एवढा देशील. ही सकाम भक्ती. पाच प्रकारच्या मुक्ती भागवतामध्ये सांगितल्या जातात. आपण नेहमी चार प्रकारच्या मुक्ती ऐकतोय: सर्वकर्ता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. भागवतामध्ये साष्टी नावाची एक मुक्ती सांगितली जाते. त्या पाच प्रकारच्या मुक्ती. सर्वकर्ता 2 नंबरला साष्टी. स अर्थ श आणि त्याला जोडलेला त, साष्टी. त्यानंतर मग आपल्याला माहित असलेल्या समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तो त्या मुक्ती सुद्धा घेत नाही. एवढं वैराग्य त्याला प्राप्त होतं निष्काम भक्त. बाकीचं तर सोडाच, मुक्ती नाही नाकारतो. आणि हाच भक्ती योग परम पुरुषार्थ मानला जातो. अत्युच्च स्थानावर हाच भक्ती योग मी स्वीकारतो. आणि मग त्याच्याच योगाने तो मनुष्य तिन्ही गुणांना ओलांडून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. तो नाही नाही म्हटला तरी मी दिल्याशिवाय तो राहतच नाही. त्याने किती पण म्हणू नको नको, मी त्याच्या खिशात कोंबेन गुपचूप, कोणाच्या न कळत नाही. मी दाता आहे, उदार आहे. लोकांनी बोलून दे घेशी तेव्हा देशी, ऐसा तू उदार. माझा तोच नियम आहे. मला काहीतरी दिल्याशिवाय मी तुम्हाला काहीच देणार नाही. माझा नियम आहे. स्पष्टपणे सांगून मोकळा झालाय बरोबर. तुम्हाला वाटतं सहजतेल, अजिबात नाही चालायचं आहे. त्याला अगोदर द्यावं लागतं आणि मग तो नंतर आपल्याला तो. मग आपण कितीही नको नको म्हटलं तरी. म्हणून कोणीतरी म्हण आणली ना, हो देताय तो छप्पर भाव के देत आहे. तो विचारलं कधी त्याची कमला फुटतील, बसलं पत्रे तुटतील, पत्रे आणतील ना याच्यापेक्षा चांगली क्वालिटीची, एवढं देऊया ना त्याला. आणि तो मोकळ्या मनाने देत असतो. निष्काम भावाने श्रद्धापूर्वक आपल्या नित्य नैमित्तिक कर्तव्याचं तो पालन करतो. नियमितपणे हिंसा रहित उत्तम असं शास्त्र विहित उपासना करतो. माझ्या प्रतिमेचं दर्शन घेतोय, माझं चरण स्पर्श करतोय, माझी पूजा करतो, माझी स्तुती करतो, मला वंदन करतो. आणि एवढंच नाही तर तो समस्त प्राणी मात्रामध्ये माझीच भावना करतोय. जे जे भेटे भूत जेथे वाणिजे भगवंत, तो सगळ्या ठिकाणी मला पाहतोय. धैर्य आणि वैराग्य धारण करतोय. महापुरुषांना तो मान देतो, दिनांवर तो दया करतो. आणि आपल्यासारखी स्थिती असणाऱ्यांबरोबर तो मित्रत्वाने वागतो. आम्ही ध्यानात ठेवायचं बुवा लोकांनी. आपल्या स्थितीला बसले बसले असतात आमचे. याला का ठेवले तर त्याला का ठेवले. रोज भेटला की दुसरं कोणी भेटला नाही पडलेलं बरं भविष्यात. आपल्यासारख्या स्थितीला प्राप्त झालेल्या बरोबर तो मित्रत्वानेच वागतो. यम आणि नियमांचे पालन करतो. अध्यात्म शास्त्रांचे श्रवण करतोय. तो सतत नामसंकीर्तन करतोय. मनाची सरळता त्याच्या ठिकाणी दिसून येते. तो नेहमी सत्पुरुषांच्या संगतीमध्ये बसतो. अहंकाराचा त्याग करतो आणि माझ्याच भागवत धर्माचे अनुष्ठान करणाऱ्या भक्तांचे चित्त शुद्ध झाल्यामुळं
किंवा काहीच नाही झालं तर माझ्याच लीला तो श्रवण करतोय आणि त्याच्यामुळे तो सतत माझ्या ठिकाणीच राहतो. भगवंताची आत्मस्वरूपाने सर्व जीवांमध्ये मीच आहे ही भावना ठेवतोय. परमात्म्याचा अनादर करू नये. प्रतिमा रूपामध्ये असो किंवा लिंग रूपामध्ये असो माझी पूजा करतो. परंतु काही हा फक्त देखावा करतात. पूजा आणि प्रतिमेमध्येच मला बांधून ठेवतात. समस्त भूतमात्रामध्ये पाहत नाही. देवळाच्या पायरीवरनं उतरताना पण दुसऱ्याचा द्वेष करतात. साधू संतांचा मान राखत नाही. दान धर्म अजिबात नाही. पायी तीर्थ यात्रा करत नाहीत. दुसऱ्याचा द्वेष करतोय. त्याच्या मनाला कधीच शांती मिळणार नाही. तेव्हा जो दुसऱ्या जीवांचा अपमान करतो आणि श्रेष्ठ कनिष्ठ पदार्थांनी माझ्या मूर्तीचं पूजन करतोय त्याच्यावर मी प्रसन्न कधीच होत नाही. जमलं तर बघा आपली वेळ संपली. उगाचच मी एवढं दूध ओतलं, एवढा मोठा हार आणला, एवढी फळं, एवढा वेळ बसलो, ध्यान धारणा केली, बाबा सोडून द्या. त्यातून विचार काढून टाका. त्यांच्यावर नाही प्रसन्न होत मी तर 1 लिटर दूध ओतण्यापेक्षा ज्याची आई मेली, ज्याला दुधात वाटीवर दूध मिळत त्याला वाटीवर दूध दिलं ना तरी मला तो क्षीराचा समुद्र समर्पित केल्यासारखं होईल. भुकेल्या जीवाला थोडस अन्न द्या, ताणलेला थोडस पाणी द्या. माणसामधला देव जाणा. समस्त प्राणी मात्रांवर भूत दया करा. सर्वांशी प्रेमाने राहा. असाच माझा भक्त मला आवडतो आणि तोच भक्तांच्या यादीमध्ये जातो. अजून थोडस सांख्यशास्त्र बाकी मला वाटलं पुढे होईल पण नाही. मलाही आवडता नाही. त्यामुळं अजून 3ऱ्या स्कंदामध्ये अजून 4-5 अध्याय आपल्याला बाकी आहेत. 33 अध्यायापैकी 29 झाले. उद्या आपण त्या 3ऱ्या स्कंदाच्या समारोपाकडे वळणार आहोत.